12 जणांपैकी एकालाही माहित नाही की यहुदा इस्करियोतच्या मनात काय चाललं होतं. येशू ख्रिस्त म्हणाला, तुमच्यापैकी एक जण मला पकडून देणार आहे. सगळे, अरे मी कोण आहे रे, कोण आहे मला पकडून देणारा, कोण आहे? इमॅजिन, 3.5 वर्ष एकत्र राहिलेत, पण त्यांना ह्याने कळूच दिलं नाही. दरवेळेस बोलताना नैतिक, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, बाहेरून तर काही दिसत नाही, पण आतमध्ये कुठंतरी काहीतरी चाललेलं आहे. आतमध्ये काहीतरी घोटाळे आहेत. माझ्या भावानं बहिणीनं, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचं बाह्य स्वरूप फार महत्वाचं नाहीये, तुमचं अंतकरण, तुमच्या हृदयात काय चाललं ते जास्त महत्वाचं आहे. अख्ख्या त्या पेत्रानी विचारलंय, योहाना विचार कोण आहे, कोण आहे? प्रभूनी पण त्याला संधी दिली. मी विचार करत होतो, हे का घडत होतं सर्व? प्रभू त्याला शेवटची संधी होता पश्चाताप करण्याची. प्रियांनो, ही वॉज ट्राइंग टू गिव्ह हिम द टाइम टू रिपेंट. इमॅजिन, ही इज सिटिंग देअर, ही इज थिंकिंग, आता मला प्रभूला पकडून द्यायचंय. आणि प्रभू त्याच्या समोर सर्वांना सांगतो की तुमच्यापैकी जर मला पकडून देणार आहे. किती चॅलेंजिंग आहे ना साठी. आणि हे म्हणणं फार महत्वाचं आहे, कारण जोपर्यंत आपण ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभाच्या काही गोष्टी समजून घेत नाही, तोपर्यंत प्रियांनो आम्हाला प्रभू म्हणजे ख्रिस्ती हा धर्म नाही आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना असं गैरसमज झालेला आहे की ख्रिश्चॅनिटी किंवा ख्रिस्ती हा धर्म आहे. नाही प्रियांनो, ख्रिस्ती हा कुठंही धर्म नाही. अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कधी कुठलाही धर्म स्थापायला आलेला नाही आहे. त्यांनी जे काही स्थापलेलं आहे, जिवंत पित्याबरोबर, जो ह्या जगाचा निर्माण करता परमेश्वर आहे, त्याच्याबरोबर आमचे असलेले नातेसंबंध त्यांनी जोडलेले आहेत. आणि ते नातेसंबंध अधिक महत्त्वाचे आहेत आम्हाला ह्या जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये. आणि म्हणून आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो, कारण आम्ही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवणारे आहोत. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत, म्हणून आम्ही स्वतःला ख्रिस्त हे नाव आम्ही घेतलेलं आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, देवाच्या वचनातून आपण पुढच्या काही वेळ पाहणार आहोत. विशेष करून त्या वधस्तंभाच्या जवळ आपण जाण्याची गरज आहे. त्या क्रुसासाठी किंवा त्या दुःख सहनाची आम्ही आठवण करण्याची गरज आहे. पण दुःख सहन हा त्या वधस्तंभाच्या जवळच झालेला नाही आहे. पण मी पवित्र शास्त्र वाचत असताना, नव्या कराराचं अध्ययन करत असताना आपण एक वचन वाचूया प्रियांनो. योहानाचं शुभवर्तमान याचा 13वा अध्याय, योहान शुभवर्तमान याचा 13वा अध्याय, मला वाटतं 21 वचन किंवा 22 वचन, 21 वचन, योहान शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 21 वचन. हालेलुया. प्रियांनो, ह्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, असे बोलल्यावर येशू आत्म्यात अस्वस्थ झाला आणि साक्ष देऊन म्हणाला, मी तुम्हाला खरे खरे सांगतो, तुमच्यातला एक जण मला विश्वासघात करून शत्रूच्या हातोत धरून देईल. फार चॅलेंजिंग गोष्ट आहे की ह्या ठिकाणी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने हे वक्तव्य केलं, हे वक्तव्य आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि येशू ख्रिस्ताची अस्वस्थता त्या ठिकाणाहून सुरू झालेली आहे. 13व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की मी अस्वस्थ झाला, आत्म्यामध्ये व्याकुळ झाला, कारण त्याचा एक मित्र, त्याचा एक शिष्य आता त्याला पकडून देणार होता. आणि माझी अशी इच्छा त्या शिष्यांबद्दल आपण त्या शिष्याविषयी काही वेळ मनन करावं. कारण 18व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, त्या ठिकाणी, मी तुमच्या सर्वांविषयी बोलत नाहीये, मी ज्यांना निवडले आहे. आता ऐका हे शब्द, मी ज्यांना निवडले, प्रभूने ह्यांना निवडलं होतं प्रियांनो. ह्या 12 शिष्यांना प्रभूने निवड केलेली होती. मी त्यांना ओळखतो, मी सर्वांना ओळखतो. तरी ज्याने माझी भाकर खाल्ली त्यानेच माझ्या विरुद्ध आपली टाच उचलली
हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जेव्हा होता तेव्हा प्रियांनो त्याच्या वधस्तंभावर जाण्यापर्यंत, त्याच्या पुनरुत्थानापर्यंत आणि पुनरुत्थानानंतर पवित्र आत्म्याच्या ओतनीपर्यंत, मंडळीची स्थापना झाल्यापर्यंत 322 भविष्यवाण्या ह्या जुन्या करारामध्ये लिहिलेल्या होत्या. लक्षात ठेवा. आणि त्या काही आता 40 वर्षापूर्वी लिहिलेल्या आहेत अशा नाही. 500 वर्ष, 600 वर्ष, 1000 वर्ष अगोदर येशू ख्रिस्ताबद्दलच्या ज्या भविष्यवाणी ज्या आहेत आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये वाचायला मिळतात. आणि ही एक भविष्यवाणी लिहून ठेवण्यात आली होती की ज्याने माझी भाकर खाल्ली आहे त्यानेच माझ्या विरुद्ध आपली टाच उचलली, त्यानेच माझ्या विरुद्ध टाच उचलली. आणि हे जे सर्व जे आहे म्हणजे 3.5 वर्ष तुम्ही त्याच्याबद्दल विचार करू. 3.5 वर्ष या जगामध्ये असताना ज्याने त्यांना शिकवलं, त्यांना अन्न पुरवलं, त्यांच्या समोर त्यांनी चिन्ह चमत्कार केले, मेलेल्यांना जिवंत केलं, आंधळ्यांना दृष्टी दिली, बहिऱ्यांना कान दिले, मेलेल्यांना उठवलं. आणि हे सर्व होत असताना त्यांना देखील, जे त्याचे शिष्य होते त्यांना देखील पाठवलं, तुम्ही पण जा, तुम्ही पण ह्या गोष्टी करा. आणि त्याने देखील जाऊन त्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. हालेलुया. त्याने देखील त्या गोष्टी, यहुदा इस्करियोतने देखील त्या गोष्टी केलेल्या आहेत. येशू ख्रिस्ताने त्याला बोलवलेलं. प्रियांनो तुम्ही विचार करू शकता, येशू ख्रिस्ताने आपल्या टीम मध्ये यहुदा इस्करियोतला बोलवलं. हे यहुदा, तू माझ्या टीम मधला असला पाहिजे, माझा शिष्य असला पाहिजे. ओके. तेवढंच नव्हे तर यहुदाला हे प्रगटीकरण मिळालं होतं की येशू मसीहा आहे. त्याला ते प्रगटीकरण मिळालं होतं. ही न्यू दॅट. तेवढंच नव्हे प्रियांनो, त्याला हेही माहित होतं की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. त्याला हे पूर्ण माहित होतं. पण असं दिसत आहे, असं दिसत आहे ह्या ठिकाणी इतके दिवस येशू ख्रिस्ताबरोबर राहिल्यानंतर 3.5 वर्ष, सगळे म्हणाल का 3.5 वर्ष, 3.5 वर्ष येशू ख्रिस्ताबरोबर, येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतला, पवित्र आत्म्याचं कार्य पाहिलं. पेत्र, योहान, याकोबानी ज्यावेळेस त्याचं ट्रान्सफिग्रेशन पाहिलं, त्यानंतर येऊन त्या भूतग्रस्त लेकराला मोकळं केलं, ज्यामध्ये यहुदा इस्करियोत प्रयत्न करत होता त्या भूतग्रस्त व्यक्तीला मोकळं करण्याचं त्याला शक्य झालं नाही. आणि येशूच्या एका शब्दामध्ये तो भूत लागलेला मुलगा पूर्ण बरा झाला. ज्याला फीट येत होत्या, जो आगीमध्ये आणि पाण्यामध्ये सातत पडत होता, त्याला मोकळं केलं. हे यहुदानी पाहिलं देवाच्या आत्म्याने त्याच्या हृदयामध्ये. पण कुठंतरी एक गोष्ट झाली, देवाच्या आत्म्याला ह्यानी विरोध करायला सुरुवात केली. माझ्या भावांनो, बहिणींनो, आज मला जे तुम्हा सांगते बोलायचं आहे, मी येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं काही कार्य बोलत असताना ह्या यहुदा इस्करियोतमधूनच्या जीवनामधून काही गोष्टी बोलू इच्छितो. आणि असं काही होऊ देऊ नका की कसंही करून आमचं अंतःकरण देवाच्या आत्म्याचं कार्याला विरोध करू शकेल. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये प्रभू परमेश्वर म्हणतो की माझा आत्मा मानवा सांगती सतत. उत्पत्ती पुस्तकाचा 6वा अध्याय आणि 3रं वचन. आणि यहोवा म्हणाला, परमेश्वर यहोवा म्हणाला, माझा आत्मा मनुष्याशी सर्व काळ वाद करणार नाही. हा मनुष्याशी सर्व काळ वाद करणार नाही. मी ह्या वचनाबद्दल विचार करतो आणि यहुदा इस्करियोत बद्दल विचार करत होतो. प्रियांनो, तुम्हाला काय वाटतं की प्रभूची अशी इच्छा होती का यहुदा इस्करियोतचा नाश व्हावा म्हणून?
मी काही गोष्टी त्याच्याबद्दल बोलणार आहे. प्रभूच्या मला नाही वाटत परमेश्वराची इच्छा होती. येशू ख्रिस्ताच्या बद्दल देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देवाची इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावा. पहिलं पेत्राचा 3 अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. पहिलं पेत्राचा 3 अध्यायाचं 9 वचन. पहिलं पेत्र याचा 3 अध्याय आणि याचं 9 वचन आम्हाला स्पष्ट सांगतं. वाईटाबद्दल वाईट किंवा नाही, नाही. निंदेबद्दल निंदा. क्षमा करा, दुसरे पेत्र, क्षमा करा, दुसरं पेत्र. दुसरं पेत्र याचा 3 अध्यायाचं 9 वचन. कित्येक ज्याला उशीर म्हणतात कित्येक ज्याला उशीर म्हणतात त्याप्रमाणे प्रभू आपल्या वचनाविषयी उशीर करीत नाही. त्याप्रमाणे प्रभू आपल्या वचनाचा उशीर करत नाहीये. तर तो तुम्हाविषयी फार सहनशील आहे. तो तुमच्या आणि माझ्याविषयी सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा असे तो इच्छित नाही, त्याची इच्छा नाही कोणाचाच नाश व्हावा, तर सर्वांनी पश्चाताप करावा असे तो इच्छितो. माझ्या मागे म्हणाल का, सर्वांनी पश्चाताप करावा आणि कोणाचाच नाश होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. 140 करोड लोक या पृथ्वीवर आहेत भारतामध्ये. त्या कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाहीये. तर त्यांनी पश्चाताप करून त्या देवाची ओळख करून घ्यावी. त्या जिवंत परमेश्वराला त्यांनी ओळखावं. त्यांनी ख्रिस्ती धर्म नाही स्वीकारावा. प्लीज, आम्ही ख्रिस्ती धर्माचे लोक नाही आहेत. त्यांनी कुठलाही धर्म स्वीकारणं हे योग्य नाही आहे. पण त्यांनी ख्रिस्ताची ओळख करावी, त्या जिवंत देवाला ओळखावं, कारण तोच त्यांचं जीवन बदलू शकतो. माझा आत्मा सर्वदा नाही प्रियांनो, माझा आत्मा सर्वदा मनुष्यासंगती करणार नाही. माझा आत्मा सातत्याने नाही करणार. तर 29व्या नीतिसूत्रामध्ये तो म्हणतो की जे आपलं हृदय कठोर करतात ना, कठोर, आपल्या हृदयाला कठोर करतात. नीतिसूत्र याचा 29 अध्याय आणि पहिलं वचन, जे ताठ मनाचे लोक आहेत, जो पुष्कळदा बोध पाहून 3.5 वर्ष बोध पावत आहेत. कदाचित तुमच्यापैकी तर इथं बसलेले बरेचसे लोक आहेत. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला, मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारून 38 वर्ष झाले. देवाच्या वचनातून आणि पवित्र आत्म्याने माझ्या सांगती खूप वेळा बोध केलेला आहे. अशा रीतीने तुमच्यासारखा मी खूप वेगवेगळ्या सभांमध्ये बसलेलो आहे. फक्त उत्तम शुक्रवारच्याच नव्हे, तर वेगवेगळ्या ठिकाणी देवाचं वचन माझ्या सांगती मला बोध करतं. जो पुष्कळदा बोध पाहून आपली मान ताट करतो, आपलं हृदय कठोर करतो, आपली मान ताट करतो, तो अकस्मात नाश पावे. तो अकस्मात नाश पावेल. माझ्या भावना बहिणींनो, ही एक महत्वाची गोष्ट की ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं, बिट्रे केलं, त्याला धोका दिला, त्या व्यक्तीबद्दल मी यहुदा इस्करियोत बद्दल तुम्हाला सांगते बोलत आहे. इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. आणि ज्या वेळेला ही घटना होती, प्रभू येशू आपल्या आत्म्यामध्ये अस्वस्थ झाला. माझा स्वतःचा मित्र, माझ्या घरचा व्यक्ती, त्याने मला धोका दिलेला आहे. माझ्या भावना बहिणींनो, पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं, निवडलेले खूप आहेत. असं म्हटलंय का? बोलावलेले खूप आहेत, पण निवडलेले थोडके आहेत. आज माझी इच्छा आहे तुम्ही आणि मी त्या यहुदा इस्करियोत सारखं नव्हे, तर त्या प्रभूच्या निवडलेल्या लोकांपैकी असावा. बोलावले इथं खूप लोक आहेत, पण जर तुम्ही तुमचं हृदय कठोर करणार आणि त्या परमेश्वराला, तुमच्या हृदयाला मऊ करण्याची संधी देणार नाही. आणि मला तुम्हाला सांगू द्या, ह्या जगामध्ये असा कोणी व्यक्ती नाही, असं कोणी सामर्थ्य नाहीये की तुमचं हृदय बदलू शकतं. फक्त पवित्र आत्म्यामध्ये आणि देवाच्या वचनामध्ये ते सामर्थ्य आहे. प्रियांनो, ज्या वेळेला तुम्ही त्या पवित्र आत्म्याला आणि देवाच्या वचनाला आपलं हृदय उघडता, त्यावेळेला तुमचं हृदय हे सॉफ्ट झाल्याशिवाय
मृदू झाल्याशिवाय राहत नाही आणि तुमच्या हृदयासाठी परमेश्वर कार्य करायला सुरुवात करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने, आता काही लोक म्हणतात की त्यांनी भविष्यवाणी, हो भविष्यवाणी केली. योहानाच्या 13व्या अध्यायामध्ये 19 आणि 20 वचनामध्ये त्यांनी भविष्यवाणी केली, आणि ती म्हणजे की मला पकडून देणारा तुमच्यापैकी एकच आहे. 12 जण बसलेले आहेत, 12 जण, यू कॅन इमॅजिन, 12 जण शिष्य आहेत, येशू ख्रिस्त बसलेला आहे. आणि 19 आणि 20 वचन, आतापासून हे होण्याच्या आधीच हा मी हे तुम्हाला सांगून ठेवतो, हे घडण्या अगोदरच मी तुम्हाला हे सांगून ठेवत आहे, यासाठी की जेव्हा हे होईल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा की मी तो आहे. प्रियानो, हे फार महत्वाची गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर त्यावेळेचे जे शिष्य होते ते देखील विश्वास ठेवत नव्हते. त्यांनी एवढे चिन्ह चमत्कार पाहिले होते की येशू ख्रिस्त हा जगाचा तारणारा आहे. पण हे घडणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. आय एम गोइंग टू टेल यू दिस. ही प्रेडिक्टेड इट. त्यांनी त्याची भविष्यवाणी केली की मला पकडून देणारा असा असणार आहे म्हणून. पुढं, मी तुम्हास खचित खचित सांगतो, ज्या कोणाला मी पाठवतो त्याला तो अंगीकारतो, तो मला अंगीकारतो, आणि जो मला अंगीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला अंगीकारतो. फार महत्वाची, जो कोणी येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, अंगीकारतो म्हणजे येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, ज्याने मला पाठवलं पित्याला त्याला स्वीकारतो. पण असं एक दिसत आहे, यहुद्या इस्करियोतला येशू ख्रिस्तानी स्वीकारलेलं होतं, पण तो येशू ख्रिस्ताबरोबर देवाच्या मंदिरात गेला होता, परमेश्वराच्या उपासनेमध्ये गेला होता, पण तो डिसलॉयल झाला. त्याने येशू ख्रिस्ताला धोका दिला, त्याने ख्रिस्ताला नाकारलं, त्याने ख्रिस्ताला ओपनली नाकारलं, त्याने ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपली पाठ जर तुम्ही या 13व्या अध्यायाचं 1 आणि 2 वचन वाचाल तर तुम्हाला असं दिसेल की येशू ख्रिस्ताने जे आपले होते त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रेम केलं. कुठलं वचन आहे? 1 वचन आहे. मग वलांडण सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून बापाकडे जावे अशी आपली घटका आली आहे हे जाणून. ही घटका जी होती फार महत्वाची घटका होती प्रियांनो. हा वलांडण सणाबद्दल आपण सेकंड सेशन मध्ये ऐकणार आहोत. आज त्या वधस्तंभाकडेच आपण असणार आहोत प्रियांनो. वधस्तंभाच्या जीवनाकडे पाहणार आहोत, त्या क्रूसाकडं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जे हृदय आहे त्याकडं आपण पाहणार आहोत. पण आपण आपल्या स्वतःसाठी त्याची तुलना करणार आहोत. असं तर होत नाही ना की माझं हृदय कठोरतेकडे चाललेलं आहे. असं तर होत नाही ना की मी त्या यहुदा इस्करियोत सारखा येशू ख्रिस्ताचा अनुभव घेऊन देखील त्याचं माझ्या जीवनात बदल होत नाहीये. पुढे काय म्हटलेलं आहे? आपले स्वतःचे लोक जे जगात होते त्यांच्यावर प्रीती करून शेवटपर्यंत त्यांच्यावर प्रीती केली. त्यांच्यावर प्रीती, शेवटपर्यंत त्यांच्यावर प्रीती केली. पण यहुदा इस्करियोतने त्या प्रीतीला, काय कारण आहे त्या प्रीतीला नाकारणं? काय कारण आहे त्या प्रीतीला त्याने विरोध करणं? काय कारण आहे? माझ्या भावानं बहिणींनो, चॅलेंजिंग आहे. असं गैरसमजूत करून घेऊ नका की माझ्या जीवनामध्ये असं काही होणार नाही म्हणून. आज मी तुम्हाला सांगते, हे आव्हान देऊ इच्छितो. प्रभू येशू ख्रिस्ता सांगते, चालत आहे चिन्ह चमत्कार पाहिले माझ्या ह्या डोळ्यांनी मी मेलेले लोक जिवंत झालेले पाहिलेले. आय हॅव सीन इट. मी परमेश्वराचा, जिवंत देवाचा अनुभव घेतलेला आहे. मला ख्रिस्ताबद्दलची ओळख झालेली आहे. पण असं समजू नका की हे हृदय कठोर होणार नाही म्हणून. गैरसमज करून घेऊ नका. मी माझ्याबद्दल बोलत आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मानवाचं हृदय हे कठोर होण्यासाठी वेळ लागत नाही. त्याची कारण ह्या नव्या करारामध्ये वेगवेगळ्या रीतीने दिलेले आहेत. पण इब्री लोकासपत्रामध्ये एक महत्वाचं गोष्ट सांगितलेलं आहे. 2 अध्याय याचं 2 आणि 3 वचन. इब्री लोकाच्या पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये,
कारण देवदूतांकडून सांगितलेले वचन जर दृढ होते आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ प्राप्त झाले तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास ऐका, जर तुम्ही हा तारणाकडे दुर्लक्ष केल्यावर, सगळे म्हणाल का तारणाकडं? सगळे बोलत नाही तो, सगळे म्हणा तारणाकडं दुर्लक्ष केल्यावर. पहा, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला जगाचा तारणारा म्हणून. मी पुन्हा पुन्हा ते वक्तव्य करतो. येशू ख्रिस्त या जगामध्ये तुम्हाला श्रीमंत बनवायला आलेला नाहीये, तुम्हाला आवडो न आवडो. येशू ख्रिस्त या जगामध्ये तुम्हाला फक्त ते सामर्थ्य द्यायला आला नाही जे चिन्ह चमत्कार करायचं नाही, तेवढ्यासाठीच तो आलेला नाहीये. सर्वात पहिली गोष्ट तो आला तुमचं आणि माझं तारण करण्यासाठी. हालेलुया. सगळे म्हणा माझं तारण करण्यासाठी. आणि बरेचसे लोक त्या तारणाकडे दुर्लक्ष करतात. जसं यहुदा इस्करियोतने तारणाकडे दुर्लक्ष केलं तर पुढे काय म्हटलेलं आहे? हे तारण सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला. हे तारण प्रभूने सांगितलं, मी तारणार म्हणून आलेलो आहे. मी ह्या जगाला पापापासून मुक्त करायला आलेलो आहे. मी वधस्तंभावर मरणार आहे, माझं रक्त त्या ठिकाणी सांडणार आहे आणि त्या पवित्र रक्ताने सर्वांच्या पापांची क्षमा होणार आहे. हालेलुया. तेवढंच नव्हे तर मी पुरला जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी मरणातून मी परत जिवंत होणार आहे. हे अद्भुत तारण आहे प्रियांनो. ह्या तारणाकडे दुर्लक्ष करू नका. मला असं वाटतं यहुदा इस्करियोतने ह्या तारणाकडे दुर्लक्ष केलं. आणि मी अजून ह्याच्याबद्दल विचार करत होतो की येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस बोलायला सुरुवात केली आणि म्हटलं की बा तुमच्यापैकी एक जण मला पकडून देणार आहे, आणि तो ह्यासाठी बोलला की ह्यासाठी की त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवा. ही प्रेडिक्टेड इट. त्यांनी ती भविष्यवाणी केली त्या ठिकाणी. प्रियांनो, येशू ख्रिस्ताला प्रत्येक व्यक्तीचं हृदय माहिती आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रभू येशू ख्रिस्ताला तुमचे आतले विचार आत्ता काय चालले ते देखील माहिती आहे. देवापासून कोणी देखील आपले विचार लपवून ठेवू शकत नाही. कुठलेच विचार नाही. बायबलच्या वचनामध्ये कोणी व्यक्ती देवापासून लपवू राहू शकत नाही. नाही, मला देवापासून मी लपवेल नाही. प्रियांनो, बायबलचं वचन सांगतं, पवित्र शास्त्रामध्ये त्याला येशू ख्रिस्ताला धरून देणारा कोण आहे त्याला अगोदर पासून माहित आहे. योहानाचा शुभवर्तमानाचा 6वा अध्याय आणि 64 वचनामध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यासाठी कोण धरून देणार आहे त्याला अगोदरच माहित होतं. योहान 6:64. परंतु विश्वास धरीत नाहीत असे कित्येक तुम्हामध्ये आहेत. कारण विश्वास न धरणारे कोण आहेत व आपणाला शत्रूच्या हाती देणारा कोण आहे? विश्वास न धरणारे कोण आहेत व आपल्या शत्रूच्या हात आम्हाला देणारा कोण आहे? हे येशूला प्रारंभापासून ठाऊक होते. हे प्रारंभापासून त्याला ठाऊक होतं. फ्रॉम फर्स्ट त्याला माहित होतं. त्यासाठी गोष्ट लपलेली नव्हती. माझ्या भावानं बहिणो, तुमचे विचार, तुमचे हृदय, बायबलचं वचन आता आपण वाचणार नाही हे वचन, पण इर्मया 16:17 मध्ये असं म्हटलेलं आहे की तुमचे मार्ग त्याला माहित आहेत. आणि एहेजकेल 11:5 मध्ये म्हटलेलं आहे तुमचे मन आणि तुमचे विचार देखील त्याला माहित आहेत. म्हणाल का माझ्या माग? माझे मार्ग परमेश्वराला माहित आहेत, माझे अंतकरणाचे विचार तो जाणतो. लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता. आणि तुमचे विचार फार महत्वाचे. ह्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायामध्ये आपण आहोत योहानाच्या. त्याचं दुसरं वचन सांगतं की सैतानाने यहुदाच्या मनामध्ये टाकून ठेवलं होतं की त्याला पकडायचं. विचार योहान 13:2. मग संध्याकाळचे जेवण होते वेळेस सैतानाने शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियोत, सैतान जो
प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तो आहे, रियालिटी आहे, आत्मिक जग आहे. जसा परमेश्वर आत्मा आहे, परमेश्वर आत्मा आहे, तसा शत्रू सैतान जो आहे तो एक देवदूत आहे, तो रियालिटी आहे. त्याचे दूत ह्या पृथ्वीवर काम करतायत आणि तो तुमच्या माझ्या मनामध्ये विचार टाकतो. आज मी तुम्हाला सांगतो, तुमचे विचार सांभाळा. द्वेषाचे विचार सांभाळा, बदला घेण्याचे विचार, वाईट करण्याचे विचार, कोणाला तरी आघात करण्याचे विचार हे देवापासून येत नाही. रागाचे विचार, राग हे परमेश्वर सैतानाने ते टाकून ठेवलेले आहेत. पुढं ते दुसरं वचन झालं, राईट. यहूदा इस्करियोत याच्या हृदयात त्याला शत्रूंच्या हाती द्यावे असे आधीच घालून दिले असता त्याने अगोदरच विचार टाकून ठेवले होते, त्याचं काम. आणि ह्याने स्वतःची काळजी घेतली नाही. आज तुम्हाला विनंती करतो, तुमचे विचार सांभाळा. आणि म्हणून दावीद महाराज देवाकडे प्रार्थना करतो, हे देवा, माझे विचार आणि माझ्या मुखाचे शब्द तुला मान्य असो. आमेन. म्हणाल का? माझे विचार आणि माझ्या मुखाचे शब्द तुला मान्य असो. मनुष्य जे विचार करतो तसाच तो असतो. तुम्ही आणि मी, प्रियांनो, जे विचार आम्ही करतो तसेच आम्ही असतो. आणि देवाची इच्छा आहे की आमचे विचार हे परमेश्वराचं गौरव देणारे असले पाहिजे. आणि देवाला हे माहित आहे, प्रियांनो. आणि मग त्यातलं 27 वचन पहा. सैतान कधी घुसला त्याच्या मनामध्ये, त्या यहूदा इस्करियोतामध्ये. त्याने आपल्या विचारांना सांभाळलं नाही. कदाचित सैतानाने पेत्राच्या मनाला विचार केला असेल, योहानाकडे तो गेला असेल, याकोबाकडे गेला असेल, तो कदाचित अजून त्याचे जे शिष्य आहेत त्या 12 शिष्यांकडे त्यांनी प्रयत्न, पण कोणाच्या विचारांमध्ये ही गोष्ट आली नाही की मी येशूला धरून देईल आणि मी पैसे कमवेल. काय कमवेल? धर्म हे पैसे कमवण्यासाठीची जागा नाही आहे. पण ही एक गोष्ट, ही विचार आला की चला येशूच्या नावावर मी पैसा मिळवेल, येशूच्या नावावर पैसा मिळवेल. आज जगातला धर्म, ही रियालिटी तुम्हाला सांगतो, हे सत्य आहे प्रियांनो. तुम्हाला आवडो न आवडो, जगामध्ये जे धर्म आहे, ख्रिस्ती असू दे, अजून कुठलाही धर्म असू दे, पैसे कमवण्याचं एक साधन झालेलं आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी देवासंगती संबंध जुळण्यासाठी आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. अरे चला, येशू ख्रिस्तावर मी पैसे कमवतो, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी पैसे कमवायला सुरुवात करतो. 27 वचन. आणि त्याने तो भाकरीचा तुकडा घेतला, त्यानंतर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले, जे तू करतोस ते लवकर कर. फार चॅलेंजिंग आहे ती जी घटना आहे. ते बसलेले आहेत आणि गंमत म्हणजे तुम्हाला सांगतो, 12 जणांपैकी एकालाही माहित नाही की यहूदा इस्करियोतच्या मनात काय चाललं होतं. येशू ख्रिस्त म्हणाला, तुमच्यापैकी एक जण मला पकडून देणार आहे. सगळे, अरे मी कोण आहे रे, कोण आहे, कोण आहे, कोण आहे, कोण आहे, मला पकडून देणारा कोण आहे? इमॅजिन, 3.5 वर्ष एकत्र राहिलेत, पण त्यांना ह्याने एक सतुबर, एक कुचूब, काय म्हणता येईल तुम्हाला तो शब्द, काही त्याला कळू दिलं नाही. दरवेळेस बोलताना नैतिक, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, नाही काही दिसत, बाहेरून तर काही दिसत नाही, पण आतमध्ये कुठंतरी काहीतरी चाललेलं आहे. आतमध्ये काहीतरी घोटाळे आहेत. माझ्या भावानं बहिणीनं, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचं बाह्य स्वरूप फार महत्वाचं नाहीये, तुमचं अंतकरण, तुमच्या हृदयात काय चाललं ते जास्त महत्वाचं आहे. अख्ख्या त्या पेत्रानी विचारलंय, योहाना विचार कोण आहे, कोण आहे? प्रभूंनी पण त्याला संधी दिली. मी विचार करत होतो हे का घडत होतं सर्व.
का घडत होतं, का त्याला प्रभू त्याला शेवटची संधी देत होता पश्चाताप करण्याची. प्रियांनो, he was trying to give him the time to repent. त्यात तो बसलेला, इमॅजिन, ही सिटिंग देअर, ही थिंकिंग, आता मला प्रभूला पकडून द्यायचंय. आणि प्रभू त्याच्या समोर सर्वांना सांगतो की तुमच्यापैकी जर मला पकडून देणार आहे. किती चॅलेंजिंग आहे ना, आव्हानात्मक आहे. तेवढंच नव्हे तर येशू ख्रिस्त त्याला घास चारतो. मला खरं प्रामाणिक सांगा बरं, घास चारणं म्हणजे काय? लग्न झाल्यानंतर बायकोला हॅलो काय कसलं दर्शक येते? हे प्रेमाचं दर्शक आहे. घास चारणं हे प्रेमाचं दर्शक आहे. आय लव्ह यू. पण हा जो व्यक्ती त्याच्या मनामध्ये त्याचं मन बदललेलं नाहीये, ही इज रिजेक्टिंग द लव्ह. मी फार म्हणजे मी विचार करत होतो की त्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रभू तो अस्वस्थ झाला. आय डोंट वॉन्ट यू टू रिजेक्ट मी. ही वॉज शोईंग हिज लव्ह. पण मला एक फार महत्वाची गोष्ट आवडली प्रियांनो, आणि ती म्हणजे की एवढं सर्व बसत असताना सुद्धा येशू ख्रिस्तानी त्याचं नाव नाही घेतलं. 12 शिष्य बसलेले आहेत. लोकांनी विचारलं, प्रभू तो कोण आहे आम्हाला सांग. कदाचित त्याला सांगितलं असतं तर लय बुचकळून काढला असता सगळं 11 जणांनी. काय वाटतं तुम्हाला? मला एक स्टोरी आठवली. मी हे वाचत असताना, मी हे बघत असताना, की येशू ख्रिस्तानी ते नाव का नाही सांगितलं. प्रियांनो, ही स्टोरी आहे, रिअल असेल कदाचित, पण जुन्या काळातली स्टोरी आहे. एक मुलगा होता आणि ते सर्वजण एका वर्गामध्ये बसले होते. आणि असं झालं की एक मुलगा उठला आणि तो म्हटला की माझं घड्याळ हरवलंय, कोणीतरी चोरलंय ह्या वर्गामध्ये. आणि त्या सरांनी जेव्हा ती गोष्ट ऐकली त्यावेळेस सर एकदम हे झाले की आता काय करायचं, चोरीला तर गेलेलं आहे घड्याळ. आणि मग त्या सरांनी एक सांगितलं, चला सगळ्यांनी आपले रुमाल काढायचे, पट्ट्या काढा, काय काढा, आपले डोळे बांधून घ्या, कोणीच डोळे उघडायचे नाही. मी सगळ्यांचे खिशे तपासणार आहे, ज्याच्या खिशामध्ये मला ते सापडेल त्याला मी वेगळं करेन. आणि मग सर्वांनी डोळे बांधले आणि सर्वांचे खिशे सरांनी तपासले. आणि जेव्हा ज्या व्यक्तीच्या खिशामध्ये ते होतं, म्हणजे आणि ही घटना घडली, सगळं संपलं, ते घड्याळ सापडलं नाही. ते म्हटलं, सर म्हटले कोणीच चोरलं नाहीये. काही वर्ष गेले, 10-15 वर्ष गेल्याने अचानक एक दिवस एक खूप चांगलं व्यक्तिमत्व त्या सरांकडे आलं आणि सरांना म्हटलं, सर ज्या दिवशी तुम्ही मला माझ्या खिशामध्ये ते घड्याळ चाचपलं होतं आणि तुम्हाला माहीत होतं मी ते चोरलं होतं, कदाचित सर्व त्या लोकांसमोर, माझ्या ह्या वर्गमित्रासमोर मी चोर ठरलो असतो आणि माझं जीवन, पण मी त्या दिवशी निर्णय केला. पण सर तुम्ही मला का नाही पकडलं? तुम्ही मला का नाही पकडलं? इनफॅक्ट त्या सरांनी ते घड्याळ काढून घेतलं होतं, जे काय मिळालं होतं. त्यावेळेस ते सर त्याला म्हणाले की मला माहीत नाही, पण मी जेव्हा तुझे खिशे तपास होतो, मी सुद्धा माझ्या डोळ्याला पट्टी बांधलेली होती, मला माहीत नाही. प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो दोष देणारा नाही आणि वैयक्तिक दोष देणारा नाही. आय वॉज सो ब्लेस्ड. त्या व्यक्तीचं जीवन त्या दिवशी बदललं. तो व्यक्ती त्या दिवशी बदलला की मग इथून पुढे मी कधीच चोरी करणार नाही. आणि तो एक फार यशस्वी एक व्यावसायिक झाला.
ही गोष्ट मी कुठेतरी वाचली होती. आणि ज्या वेळेला मी येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये पाहत होतो की त्यांनी त्याचं नाव घेतलं नाही यहुदा, की यहुदा इस्करियोत तो चोर आहे. नाही, ही वॉज वेटिंग फॉर हिम टू रिपेंट. माझ्या भावानं, देवाचा चांगुलपणा हाच आहे की तो आम्हाला पश्चाताप करायला लावतो. रोमकरास पत्राचा 2 अध्याय 4 वचन ऐका माझ्या भावानं बहिणींनो, देव खूप चांगला आहे. रोमकरास पत्राचा 2 अध्याय 4 वचन, रोम 2:4. अथवा देवाचे चांगुलपण तुला पश्चाताप करायला, देवाचं चांगुलपण, परमेश्वराचं चांगुलपण तुला पश्चाताप करायला लावते. तुला काय करायला लावतं? तुला चुकीचा मार्ग सोडायला लावतं, पापाचा मार्ग सोडायला लावतं. हे न समजता त्याचे चांगुलपण, क्षमा आणि सहनता यांची संपत्ती तू तुच्छ मानतोस काय? पहा, त्याचं चांगुलपण, क्षमा आणि सहनता. प्रभू सहन करत होता त्या प्रसंगामध्ये. वधस्तंभाच्या प्रियांनो, तो अस्वस्थ झाला होता ते यहुदा इस्करियोतच्या ह्या बोलण्यावरून, त्याच्या वागण्यावरून. पण प्रभूनी त्याला दोष न देता त्याला सांगते, तो बोलत होता की पश्चाताप कर बाळा, हा समय आहे, मी तुला समय देतो, माझा चांगुलपणा. पण त्या चांगुलपणाला तो नाकारत होता. माझ्या भावानं बहिणीनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचं हृदय, तुमचं अंतःकरण, तुमचे विचार मला माहीत नाहीत, देवबापाला माहीत आहेत. पण देवबाप काहीतरी तुमच्या डोक्याला पिन लावून ते इथं प्रोजेक्ट करत नाहीये. तो तुमच्यावर प्रेम करतो. तो म्हणतो तू पश्चाताप कर. सगळे म्हणा, देवाचं चांगुलपण मला पश्चाताप करायला उत्तेजन देत. या ठिकाणी यहुदा इस्करियोतला तो प्रयत्न. मी यहुदा इस्करियोतची अजून एक स्टोरी सांगून थांबवणार आहे प्रियांनो, मग आपण पुढे जाणार आहोत काही गोष्टी बघायला. पण आज यहुदा इस्करियोतची ही स्टोरी मी थांबवू इच्छितो. पण योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 12व्या अध्यायामध्ये आपण जाऊया. आणि त्या ठिकाणी एक घटना घडलेली आहे, फार महत्वाची घटना. 1 ते 3 वचनामध्ये, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 12व्या अध्यायामध्ये आपण 4 ते 8 वचन वाचूया. 4 ते 8 वचन, कारण त्या ठिकाणी यहुदा इस्करियोतचा उल्लेख केलेला आहे. हा, मग त्याच्या शिष्यातला एक म्हणजे शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियोत, जो त्याला शत्रूंच्या हाती देणार होता, तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयास विकून ते गोरगरिबांना का दिले नाहीत? तो गरिबांची काळजी करीत होता म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर होता. तो चोर होता. त्याच्याबद्दल एक उल्लेख केलेला आहे. हा योहान लिहितोय की तो चोर होता. हा योहान प्रियांनो कोण आहे? ते येशूच्या उराशी टेकलेला व्यक्ती होता. हा सर्वात तरुण शिष्य येशू ख्रिस्ताचा. त्याच्याबद्दल तो लिहितो, तो चोर होता. हा, व त्याच्याजवळ कसनी होती. त्याच्याजवळ कसनी होती आणि ती जे घालीत असत ते तो घेऊन जात असे, म्हणून तो असे बोलला. पण येशू ख्रिस्ताला किती रिब्यूक करतोय ते पहा पुढं. यावरून येशूने म्हटले, तिला असू दे. मला म्हणा, तिला असू दे. तिला असू दे. फार चॅलेंजिंग आहे हा शब्द, नाही का? इंग्लिश मध्ये लेट हर अलोन. म्हणजे ज्यावेळेस येशू बोलला असेल, ए थांब, तिला राहू दे, तू काय बोलू नकोस. हा कदाचित रागवून बोललेला शब्द असला पाहिजे. लेट हर बी अलोन, तिला असू दे. मला पुरण्याच्या दिवसासाठी. अरे, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मरणाबद्दल बोलत आहे. मला पुरण्याच्या दिवसासाठी ती मला अभिषेक करतेय. तिने हे राखून ठेवले आहे. गरीब तर नेहमी तुमच्या जवळ आहेत. गरीब तुमच्या जवळ आहेत. प्रियानो, 2 प्रकारचं गोष्ट आहे, येशूसाठी करणं आणि गरिबांसाठी करणं. हे दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत. एखाद्या पक्षाला उडण्यासाठी 2 पंख गरजेचे आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही येशूसाठी काही करणं, देवाच्यासाठी काही करणं आणि गरिबांसाठी. काही लोक एकाच पंखाने उडण्याचा प्रयत्न करतात. पक्षाला एका पंखाने उडता येत नाही, त्याला दोन्ही पंखाची गरज आहे. देवासाठी, जिवंत परमेश्वरासाठी, प्रभू येशूसाठी काही करणं आणि गरिबांसाठी काही करणं. तुमच्याजवळ गरीब सर्वदा आहे, मी सर्वदा नाहीये. तिथं
थांबत नाही. पण जर तुम्ही 12व्या अध्यायाचं पहिले 3 वचन वाचाल तर त्या ठिकाणी मरियेचं ते प्रेम, एक निस्सीम प्रेम, ते असं प्रेम मरियेचं आम्हाला दिसून येतं. पहिलं वचन वाचाल का? मग येशू वलांडण सणाच्या पूर्वी 6 दिवस आधी बेथानीस आला. पा कुठं आला? बेथानी. सगळे म्हणा बेथानीस आला. बर, हा. येशूने ज्याला मेलेल्यांमधून उठवले तो लाजर तिथे होता. त्या बेथानीमध्ये ज्या घरामध्ये तो बसला होता, लाजर तिथं होता. म्हणून तेथे त्यांनी त्यांच्यासाठी संध्याकाळची जेवणावळ केली. हा. आणि मार्था सेवा करीत होती. मार्था काय करत होती? सगळे म्हणा मार्था येशूची सेवा करत होती. पण प्रियांनो, ही घटना आहे. आणि मग मरियेने आणून जटामासीचं तेल, त्याची कुपी फोडली, येशूच्या डोक्यावरला लावली, त्याच्या शरीराला लावली. हीच घटना तुम्ही जर मत्त्याच्या शुभवर्तमानात वाचली किंवा मार्काच्या शुभवर्तमानामध्ये, दोन्ही दिलेली आहे, त्या ठिकाणी मात्र असं लिहिलेलं आहे, येशू शिमोन कुष्ठरोग्याच्या घरी बसलेला होता. माझ्या मनामध्ये प्रश्न आला, आता शिमोन कुष्ठरोग्याच्या घरी मार्था काय करत होती? 2 कारण असू शकतील, जे इतिहासामध्ये नोंद केलेले नाहीत, आम्हाला माहित नाही. हे फक्त मी माझ्या मनातून आणि विचारातून सांगतो. एक तर शिमोन कुष्ठरोग्याला येशू ख्रिस्ताने आरोग्य दिलेला, हा पूर्ण निरोगी झाला, ज्याचे हात असे, प्रियांनो, दिस इज द मिरॅकल दॅट हॅड हॅपन. आणि त्याचे हात पूर्ण आले. आणि कदाचित हा मार्था, मरिया आणि लाजरचा बाप असला पाहिजे. हे एक असू शकतं. किंवा दुसरी बाजू ह्याला, की कदाचित मार्थाचं शिमोन जो कुष्ठरोगी त्या सांगते विवाह झालेला असला पाहिजे, तो तिचा पती असू शकतो. आय डोंट नो. ह्या ठिकाणी कुठे उल्लेख नाहीये. मी ते फक्त मांडत आहे तुमच्या समोर. कारण मार्था, इवन त्या भाबा याच्यामध्ये मार्था तिथं सेवा करत होती, लाजर तिथं होता. आणि मरियेने जे जटामासीचं तेल, प्रियांनो, जटामासीचं तेल, तुम्हाला माहिती आहे जटामासीचं तेल कुठं मिळतं? जटामासीचं तेल फक्त भारतामध्ये मिळतं. जटामासीचं तेल हे विशिष्ट, ही जटामासी जी वनस्पती आहे, काहीतरी 20,000 फूट उंच हिमालय पर्वत जो आहे, त्या हिमालय पर्वतावरच तो जटामासी उगवतो. आणि त्या जटामासीच्या तेलाची किंमत असं म्हटलेलं आहे 1 वर्षाचा पगार. सगळे म्हणा 1 वर्षाचा पगार. ओ, सगळे बोलत नाही ना. सगळे म्हणा 1 वर्षाचा पगार. आता मला माहित नाही, इथं काही लोकांचे पगार महिन्याला 3 लाख आहेत, काही लोकांना 5 लाख आहेत, काही मला माहित नाही. ओके, पण तुम्ही विचार करू शकता, तुमचा 1 वर्षाचा पगाराची किंमत घेऊन मरिया त्या प्रभूच्या चरणाजवळ आली. आणि त्या चरणाजवळ तिने तो 1 वर्षाचा पगार तिने फोडला. आणि फोडल्यानंतर त्या ठिकाणी ते सुगंध, माझ्या भावानं, हे असीम प्रेम होतं त्या मरियेचं प्रभू येशू ख्रिस्तावर. सुप्रीम लव्ह. आय डोंट नो तुम्ही तुमच्या जीवनातला किती भाग त्याच्या प्रेमासाठी देता. ज्यावेळेस तुम्ही त्याची उपासना करायला येता, जेव्हा तुम्ही त्या प्रभूच्या उपासनेसाठी येता, त्यावेळेला त्याला ती अलाबास्त्र कुपी, आपल्या जीवनातली सर्वात महत्वाची कुपी फोडून तुम्ही त्याची आराधना आणि उपासना करता का? पण ह्या ठिकाणी हा जो व्यक्ती होता यहूदा इस्करियोत, त्याला ते प्रेम दिसलं नाही. तो देवाचा सेवक होता, पण तो त्याच्या येशूवर प्रेम करणारा नव्हता. 5वं वचन काय म्हणतं पहा. 5वं वचन माझी इच्छा आहे तुम्ही वाचावं. हे सुगंधी तेल 300 रुपयास विकून ते गोरगरिबांना का दिले नाहीत? आता हा काय करतोय? दोष लावतोय. का दिला नाही तू? इमॅजिन, सगळेजण बसलेले आहेत, तो बोलत आहे, यहूदा इस्करियोत बोलत आहे, येशू सुद्धा बसलेला आहे, येशू सुद्धा त्यांचा गुरु त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि हा म्हणतो, हे तू ते का फोडलंस? हे जर विकलं असतं 300 रुपये,
₹300 1 वर्षाचा पगार. म्हणजे त्यावेळेला तो ठीक होता. ह्यानी किंमत किती केली येशू ख्रिस्ताची? किती किंमत? चांदीचे ₹30. किती रुपये? चांदीचे नाण्याचे ₹30. पण ह्या ठिकाणी कोणीतरी ₹300 किंमत करते आणि हा तिला दोष देतोय. माझ्या भावानं बहिणीनो, हा जो स्वभाव आहे, दोष देण्याचा स्वभाव, जे देवासाठी चांगलं काम करतात, हा ह्या यहुदा इस्कराचा होता. तुमचा स्वभाव काय आहे? तुम्ही कुठल्या गोष्टीबद्दल सर्वदा क्रिटिसाइज करता का? लोकांना दोष देता का? येशू ख्रिस्तानी स्पर्श सांगितलं प्रियांनो. मत्ताचं शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये. मत्ताचं शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये. मत्ताचं शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये. तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून, तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका. तुम्ही कोणालाही दोष देऊ नका. कारण ज्या न्यायाने तुम्ही इतरांचा न्याय करता. रमाबाई न्याय हा शब्द वापरते. इंग्लिश मध्ये जज म्हटलेला आहे, दुसऱ्या भाषेमध्ये दोष देण्याबद्दल बोललेला आहे. पुढं, त्याच न्यायाने तुमचा न्याय केला जाईल. हा, आणि ज्या मापाने तुम्ही माप घालता, त्याच मापाने तुम्हाला परत माप घालतील. आणि तू आपल्या डोळ्यातली तुळे ध्यानात न आणता, आपल्या डोळ्यातलं मुसळ लक्षात न घालता, आपल्या भावाच्या डोळ्यातले कसपट का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कसपट मला काढू दे, असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? आणि पहा, तुळेही तुझ्या डोळ्यात आहे. माझ्या भावानं बहिणीनं, आज मी तुम्हाला सांगतो, हा इथं बसलेला आहे, त्या मरियेला दोष देतो आहे. त्या मरियेचं प्रेम न समजता कधी कधी आम्हाला काही लोक ख्रिस्तासाठी खूप अद्भुत काम करतात, ख्रिस्तासाठी आपलं समर्पण करतात. मला माहीत नाही तुमच्याबद्दल, पण मी पाहिलं की त्यांनी आपल्या घरातल्या सर्व गोष्टी विकून प्रभूसाठी गोष्टी केलेल्या आहेत. त्यांना एक गोष्ट माहीत होतं, आणि ती म्हणजे स्वर्गामध्ये असलेलं ट्रेजर ह्या पृथ्वीवरच्या ट्रेजरपेक्षा जास्त मौल्यवान आहे. ट्रेजर म्हणजे काय हो? स्वर्गातली संपत्ती या पृथ्वीवरच्या संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान आहे. पण यहुदा इस्करातला ह्या पृथ्वीवरची संपत्ती फार महत्वाची होती. आज तुम्ही कुठल्या भागामध्ये आहात? शेवटचं वचन माझ्या या संदेशामधलं आहे. पहिलं तिमोथेला पत्र 6वा अध्याय 10वं वचन. माझ्या भावानं बहिणींनो, या यहुदा इस्करातच्या हृदयाला आपण पाहिलेलं आहे. बाहेरून दिसायला तर ते खूप सुंदर होतं, पण आतमध्ये कुजलेले हाड होते, द्वेष होता, राग होता, चोरी होती. त्या वधस्तंभावर जाण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त अंतकरणामध्ये व्याकुळ झाला. माझा शिष्य, माझा मित्र, ज्याने माझं अन्न खाल्लं, तो माझ्यावर टाच उचलत आहे, तो मला पकडून देणार आहे. पुढं ते वचन, पहिलं तिमोथेला पत्र 6वा अध्याय 10वं वचन. 1 तिमोथी 6:10. 1 तिमोथी. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत. प्रियांनो, द्रव्याचा लोभ, सगळे म्हणा द्रव्याचा लोभ सर्व वाईटाचं मूळ आहे. त्यामुळे सगळे म्हणा ना, त्यामुळे विश्वास तुटतो. हा जो लोभ आहे, पैशाचा लोभ, त्यामुळे मनुष्य विश्वास ठेवू शकत नाही. 3.5 वर्ष विश्वासाने चालणारा हा मनुष्य, भूत काढणारा, मृतांना जिवंत करणारा हा मनुष्य, पण आज कुठेतरी विश्वास तुटलाय. माझ्या भावानं बहिणींनो, त्या ठिकाणी तो यहुदा इस्करात, मला माहित नाही आज तुमचे हृदय काय आहेत. बघा, पुन्हा एकदा सांगतो, पैसा वाईट नाही आहे, पण पैशाचा लोभ वाईट आहे. आज जे काही जगामध्ये होतंय, श्रीमंत स्वतःला अजून श्रीमंत करत चाललेला आहे, कारण त्याला लोभ आहे. आज अशी कुठली एरिया आहे का की जी आम्ही पैशाच्या लोभापायी आपलं जीवन जगत आहोत? का आपण त्या मरियेसारखं त्या ख्रिस्ताच्या पायथ्याला आपलं समर्पण करायला तयार आहोत? यहुदा इस्करातनी त्या फक्त 30 रुपयासाठी
त्या चांदीच्या 30 रुपयासाठी, ज्याने त्याला 3.5 वर्ष अन्न दिलं, ज्याने इतके अद्भुत आणि महान चमत्कार केले, त्या ख्रिस्ताला नाकारण्याची सुरुवात केली. येशू ख्रिस्त म्हणाला, तुला जे हवं ते तू कर. तो उठला. ऐका प्रियानो, यू कॅन इमॅजिन, येशू ख्रिस्त त्या सांगती बोलला, त्याच्यावर प्रेम केलं. तो उठला आणि बाहेर गेला. बाहेर काय होता माहितीये का? अंधार. सगळे म्हणा, बाहेर अंधार होता. आणि लक्षात ठेवा प्रियानो, तुमच्या जीवनामध्ये देवाने तुम्हाला प्रकाशामध्ये चालायला बोलवलेलं आहे. अंधारामध्ये चालू नका. तो त्या अंधारात गेला. त्या अंधारामध्ये ही वॉज सक्ड इन. त्यामध्ये तो खेचला गेला त्या अंधारामध्ये. कारण पैशाचा लोभ ह्या जगाच्या अंधारामध्ये तुम्हाला खेचून घेणार आहे. द्या म्हणजे दिले जाईल हे शिक्षण येशूच आहे. तो तुम्हाला कधी गरीब करणार नाही प्रियानो. तो तुम्हाला पुरवठा करेल. तो तुमच्या गरजा पूर्ण करेल. तो अंधारामध्ये गेला. तो त्या मुख्य याजकाकडे गेला. त्यांनी मोठं सैनिक बरोबर घेतलं. मोठं सैनिक बरोबर घेतलं. त्या सैन्याला घेऊन त्याला माहित होतं येशू ख्रिस्त त्या गेत्सेमनी बागेत असणार आहे. त्या गेत्सेमनी बागेमध्ये तो आला. इमॅजिन, आय जस्ट वॉन्ट यू टू अंडरस्टँड. जाऊन त्याने येशूला पाप्पी घेतली, त्याची पप्पी घेतली, त्याचा किस केला. यू कॅन नो द लव्ह. पण ते फक्त प्रेम बाहेरचं होतं, हृदयाचं नव्हतं. आज हृदयापासून त्याच्या प्रेम करायला शिकूया प्रिया. ही लव्ड हिम. दिखावा दाखवण्यासाठी सर्वांनी मला म्हणावं की बाबा नाही नाही, हे दिखावाचं प्रेम नकोय, हृदयाचं प्रेम प्रभूला हवंय प्रिया. इमॅजिन, त्या ठिकाणी येशू त्यांना विचारला, तुम्ही कोणाला पकडायला आला? आम्ही येशू ख्रिस्ताला. मी तो आहे. सर्व सैनिक धापकन पडले. यहुदा इस्करियोत तिथं उभा होता. सैनिक, बलशाली लोक फक्त येशूच्या शब्दांनी पडले. पण यहुदा इस्करियोत ते पाहत होता ते सामर्थ्य, पण त्यांनी पश्चाताप केला नाही. येशू ख्रिस्ताला हातापायामध्ये, त्याच्या हातापायामध्ये साखळदंडाने बांधण्यात आलं. येशू ख्रिस्ताला पकडून त्या सैनिकाने घेऊन जायला सुरुवात केली. यहुदा इस्करियोत ते पाहत होता. पेत्र दुरून त्याच्या माग. मला सांगू द्या, पेत्राच्या बद्दल पण येशू ख्रिस्ताने प्रेडिक्शन केलं होतं. पण तो म्हटला होता, जेव्हा तू वळशील, पश्चाताप करशील, त्यावेळेला तू माझ्या शिष्यांना, तुझ्या मित्रांना तू पुन्हा सक्षम कर. ही प्रेडिक्शन येशू ख्रिस्ताने अगोदरच केलं होतं. त्याबद्दल भविष्यवाणी सांगितली होती. पण माझ्या भावानं बहिणींनो, यहुदा इस्करियोतच्या हृदयात बदल झाला नाही. येशू ख्रिस्त त्या एका मुख्य प्राण्यासारखा त्यांच्याबरोबर चालायला सुरुवात केली. फक्त एकच उद्दिष्ट त्याला माहित होतं की मला जगाचं तारण करायचं आहे. मला जगाचं तारण. माझ्या भावानं बहिणींनो, मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या जागेवर आपण 1 मिनिटासाठी उठूया, उभे राहूया. मी बराच वेळ बोलत आहे. काही वेळ मी बोललोय, जवळपास 55 मिनिटं मी बोललेलो आहे. मी त्या यहुदा इस्करियोतचं चित्र तुमच्या समोर मांडलेलं आहे. आज मी तुम्हाला विनंती करतो, कृपया कोणी बाहेर जाण्या अगोदर, तुम्हाला वेळ मिळेल बाहेर जायचा, प्रभूच्या सानिध्यामध्ये, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये इथं थांबा. देवाच्या आत्म्याला तुमच्या हृदयात काम करू द्या. देवाचा आत्मा इथं आहे प्रियांनो. आज स्वतःला प्रश्न विचारा, माझं प्रेम दिखाव्याचं प्रेम आहे काय? मी तयार आहे माझ्या जीवनातली कुठली गोष्ट समर्पण करायला त्या प्रभूच्या पायथ्याजवळ. अलाबास्त्र कुपी आहे, ती फार मौल्यवान आहे, फार 1 वर्षाचा पगार जेवढा असेल तेवढी ती आहे. इज आय रेडी टू सॅक्रिफाइस? ख्रिस्त वधस्तंभ त्यागाचं दर्शक आहे प्रियांनो. वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं स्वतःचं जीवन दिल्याचं दर्शन आहे. आम्ही फक्त त्याकडे बघत राहता कामा नाही.
पण त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे. नाही तर मग त्या वधस्तंभाचं शिक्षण काही उपयोगाचं होणार नाही. त्या यहुदा इस्करियोतासारखं आपण जीवन जगू शकू, जस्ट फॉर सम टाइम. येशू ख्रिस्ताबरोबर चालू, चिन्ह चमत्कार पाहू, तारणाचा अनुभव घेऊ, पण ते तारण नाकारू. माझ्या भावानं बहिणींनो, येशू ख्रिस्त या जगामध्ये तारण्यासाठी आला. काही वेळ आपले डोळे बंद करूया, आपलं हृदय पारखूया. असं तर कुठलं मुखवटा माझ्या जीवनावर नाही ना. मी जे प्रेम दाखवतो ते फक्त बाह्य स्वरूपाचं नाही ना, का माझ्या हृदयापासून मी ते प्रेम प्रभूला दाखवतोय. माझ्या भावानं बहिणींनो, येशू ख्रिस्तापासून आम्ही आमचं काही लपवू शकत नाही. देवाचा आत्मा आज आमच्या हृदयाला पाहत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची चाल त्या वधस्तंभाकडे सुरू झालेली आहे. पुढच्या सेशनमध्ये वल्हांडणाचं जीवन पाहणार आहोत, त्या क्रूसाचं कार्य पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपलं हृदय, प्रभू मला क्षमा कर, मी आज पश्चाताप करून वळतो. माझ्या जीवनामध्ये मी पैशाला अधिक महत्व दिलं तुला महत्व देण्यापेक्षा. नको प्रियांनो, हे योग्य नाहीये. पैसा तात्पुरता महत्वाचा आहे, पण सर्व काळ नाहीये. पवित्र आत्म्या तुझं कार्य घडू दे. माझ्या मागे ही प्रार्थना करा. स्वर्गीय बापा, जे तारण वधस्तंभावर तुम्हाला दिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने माझ्या जीवनामध्ये ते मी स्वीकारतो, कबूल करतो. येशू माझा प्रभू आहे आणि देवाने येशूला मेलेल्यातून जिवंत केलं, असा विश्वास माझ्या अंतःकरणात मी ठेवतो. धन्यवाद येशू. आमेन.